हेड कॉल केलाय आकाश यांनी आणि हेडच आलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन ड्रॉल. तिसरा बॉल हवेत खेळलाय आणि इथे मात्र सरळ जातोय डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. राष्ट्रवादी चषक बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेऊन गेला होता कलकत्त्याचा प्रिन्स ऑफ तारकेश्वर म्हणजे जगत सरकार आणि त्यांच्या बॅट मधून पहिल्या 2 चेंडूवर धावा नव्हत्या आल्या, परंतु यावेळेला अगदी समोरच्या दिशेने मधोमध चेंडू खेळला, गॅपमध्ये गेला आणि 4 धावा अर्जित केल्यात. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी विरुद्ध खेळत असताना फुल टॉस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवले जगतने. हाय चांगला खेळ जगत सरकारचा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना थोडीशी चूक होते. फुल टॉस बॅट हातात फिरली परंतु मिडॉन क्लिअर केलं लॉंग ऑनला. हा येतोय चौकार. बॅटर यावेळेला टॉपेज. इथे विकेट मिळेल, महत्वाची विकेट. चांगला जेसी उत्तराखंडला. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी ईशान्य मुंबईचे घाटकोपर पश्चिमचे कार्याध्यक्ष अनवरभाई दळवी व तसेच वॉर्डचे अध्यक्ष चांगले लेग कटर इथे टाकले. त्यावेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला खाली ठेवला आणि बॉटम हॅकर. जगत सरकारच्या बॅट मधून 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 19ला 1. धमाका क्रिकेट क्लब उत्तराखंड. थोडासा दबाव तर हटेल या चौकारामुळे आणि 2 ओव्हरची समाप्ती झाली. 19 धावा. अजूनही नियंत्रण म्हणतात ना ते टर्फ लाईक. यावेळेला इनसाइड आउट. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. मयूरने आल्या आल्या विकेट घेतली आहे. करते कारण तिसरी ओव्हर सुरू आहे आणि 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जगत अजूनही तसं पाहिलं तर शांतच आहेत आणि सागर यांच्यासारखा एक धडाकेबाज फलंदाज माघारी परततोय. समोर आहे सरोज. यावेळेला बॉल हवेत. इथे देखील मिस टाइम. क्षेत्ररक्षक खाली. कॅच पक. विकेट. हॅट्रिकची संधी आहे. आता पाहूया हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली होती अक्षय राजभरने. अप्रतिम गोलंदाजी केली होती अक्षय राजभरने एंजल कोलकाताच्या विरुद्ध. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत मयूर वाघबारेने या खेळाडूने. स्विच हिट. स्विच नाही तर हा स्वीट आहे आणि मला तर वाटते बॅटर आहे जगत सरकार. मारलाय षटकार आणि आता त्याची ऑटोग्राफ घेतली जाईल एका फॅन कडून त्या बॅटवर. यावेळेला ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. कव्हर्सला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नाही थांबणार बॉल. चांगली कामगिरी आहे आणि हीच ती वेळ आहे ज्यावेळेला या स्वतःला सिद्ध करायचे पुन्हा एकदा. गत वर्षीचा बेस्ट बॅटर आहे या स्पर्धेतील आणि आज त्याच आवेशात खेळताना मध्ये चांगले टेलिकास्ट. अपील केली आणि इथे मात्र तो जसं वाटलं होतं की आता थोडीशी स्थिरतावर होती ही जोडी, परंतु त्याच वेळेला पुन्हा आलेली विकेट. पुन्हा थोडंसं संकट. धमाका क्रिकेट क्लब दिल्लीवर पाहायला मिळते कारण श्रेयस कदम बाद झालेत. काय लेकट हेर. स्लॉट मध्ये आहे. प्लॉटच्या बाहेर जाईल. वड शॉट. एक इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतात कुणालजी जी सर्वांच्या स्मरणात राहील. संकटात असताना टीम काय खेळी केली जाते आतापर्यंत. सुरुवातीला सावध आणि इम्रोज विरुद्ध आक्रमण होणं तेवढं आक्रमक होणं तेवढं सोपं नाहीये, परंतु हे जबरदस्त आक्रमण. आणखीन एक. या वेळेला जा रोडवर आणा बॉल. बॉंगतोय कोलकात्यावरून आलेला फलंदाज जगत सरकार. कलकत्त्याचा खेळाडू मुंबईकरांना खुश करतोय. एवढी जबरदस्त कामगिरी त्यांची होताना पाहायला मिळते. एकाकी झुंज. शॉर्ट बॉल. पुल. पॉवरफुल. सक्सेसफुल. ब्युटिफुल. इट्स अ ह्यूज हिट बाय रवी राज अहिरे. षटकार. तर काही क्षणातच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फुल टॉस. पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. आकाशचा प्रयत्न आणि अपयश येतोय. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. राष्ट्रवादी चषक चौकार. जगत सरकारच्या बॅट मधून हा चौकार आलाय. जगत सरकारची धावसंख्या 45. 45 रन झालेत. 61. 61. लॉस ऑफ 4 विकेट. ही इज ऑन फायर नाव.
जगत सरकारला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा फुल टॉस आणि आता कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. बॅटिंग आवडली असेल तर जगत सरकार 49 नॉट आउट. चांगली फलंदाजी जगत सरकारची. सरकार राज करत. पंकज पटेल यावेळेला बॉल उडवलाय हवेत. फिल्डर आहे आकाश तारेकर. झेल सोडणार नाही फलंदाज बाद. संपलाय टीम हर्डल. जगत सरकारला किती वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवाल तेवढे रन कमी पाहायला मिळतील स्कोर बोर्डवर. तेवढे रन कमी चेस करायला येतील तुमच्या टीमच्या समोर. त्याच्यामुळे आता नवीन बॅटरवर थोडं तयार. पंकज अर्धशतक 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 ठोकले जगत सरकारने. काय बॅटिंग परफॉर्मन्स दिलाय जगत सरकारने. आपसुकच तोंडातून निघालं. आता होईल जय जयकार. हा खेळाडू आहे की अवतार. नाव त्याचं जगत सरकार. त्याच्या बॅट चॅनलवर या मॅचचा फुल टॉस होता. बॅटची कडा घेतली मागे चाललाय. पंकज जाधवला बॉल नाही मिळाला. बॉल चाललाय का नाही. हो चाललाय बॉल सीमा. याच्यापेक्षा अजून स्लो काय जायला पाहिजे होतं बॉलने. ही हार्बर लाईन वरची स्लो लोकल होती. बॅटची कडा घेतली. पंकज जाधवचा प्रयत्न थोडासा दूर राहिला बॉल पासून. पंकज जाधव त्याच्यानंतर बॉल थोडासा थबकला थांबला. हळूहळू 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 अखेर 80 रन. या पण ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये चंदू शेटे सरांना. या बेला बिग हिट करण्याचा प्रयत्न एजाज कुरेशी. या हा आक्रमक झालेत आणि बॉलला पाठवलं सीमार. क्या स्ट्रोक खेला एजाज कुरैशी ने. इस साल स्वर्णिम फॉर्म में चल रहे हैं और जिस तरह से उन्होंने ऑन द राइज उस गेंद को भेज दिया और चली गई 6 रन के लिए. पहला बड़ा शॉट. बिग हिट. वाह जबरदस्त टोला लगावलाय केतन म्हात्रे. सुपर शॉट टीम में शामिल किया गया और शामिल करने के बाद उन्हें क्यों शामिल किया गया है ये उन्होंने बता दिया. बिल्कुल पैरों के सामने गेंद टप्पा खाती हुई और उसको लपेट लिया वहां पर. यावेळेला या चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. इंदापूरचा स्टार दहाडतोय. इजाज का मिजाज और जिस तरह से वो बैठक शॉट को उन्होंने लपेटा था बिल्कुल दिखाता हुआ कि ये साल वो कितने अच्छे फॉर्म में चल रहे हैं. पहली पारी में जो रन. स्पर्धा आपण राष्ट्रवादी चषक पाहतोय. यावेळेला देखील आक्रमण केतन म्हात्रे. टाळ्यांचा गजर होतोय. वाह दाखवतायत केतन म्हात्रे वाकळ्यान. टनाटन बैटिंग मतलब इसको कहते हैं टनाटन. बिल्कुल प्रेशर नहीं है. बॉल खराब आएगी तो उसे बाहर भेजना. आक्रमण केलंय त्याच्यावर केतन म्हात्रे. हो बिग हिट करताना पाहिला मिळतायत. जो चोटी लोग हैं उनकी जगह पर केतन आया और केतन की जो एंट्री है केतन ने बता दिया मेरी एंट्री लेट है पर सबसे ग्रेट है. और कल्याण डोंबिवली का हर नागरिक इस वक्त दुआ कर रहा है कि केतन इस मैच को उनके लिए जिताएं. 45 रन बने हैं. यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखीन एक बिग हिट आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी देखील होताना पाहायला मिळते. योग्य चेंडू आहे. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला जातोय. कितने अच्छे फॉर्म में चल रहे हैं और रबर स्टैंप लगा दिया है विजय का. मानो जिस तरह से वो बैठक शॉट लपेटा था और 58 रन बने यानी कि अब केवल 22 रन. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतात परंतु हाही बॉल सीम घेतात या राष्ट्रवादी चषकाचा. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला हा चेंडू. तिकडे एक धाव मिळेल आणि पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि इकडेच चुकी झाली आहे. पहिलाच बॉल कृष्णा यांच्या बॅट मधून कव्हर्सला पाठवलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. स्टार्ट कृष्णा सातपुते के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 68. एक विकेट के नुकसान पर 12 की जरूरत. आते ही देखिए उन्होंने लोअर फुल टॉस को एक्स्ट्रा कवर जो खाली निर्जन क्षेत्र था वहां पर खेल दिया. 12 रनों की दर. पुणे आणखीन एक बिग हिट. कृष्णा सातपुते. ब्रांडेड फटका. बॉल 6 रनों की अब जरूरत है. और देखिए जब 80 रन का लक्ष्य दिया गया था तब एक अंडर करंट चल रहा था कि आपने बनाए तो हम भी बनाएंगे. आपको तो शेवटची ओव्हर
पहिल्याच बॉलवर आक्रमण एजाज कुरेशी, जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला आणि या मॅच टर्फ एडिक्स, ये दो टीमों के बीच में ये मैच समरी धमाका